जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, जानेवारीत येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत। या दिवशी एकमेकांना तिळगुळ देऊन वर्षभर गोड बोलण्यास सांगण्यात येतं। मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो। या दिवशी भोगीची भाजी केली जाते। त्याच्या दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो। आपल्यापैकी बऱ्याच जणांना भोगीच्या सणाबद्दल जास्त माहिती नाही। तो कसा साजरा करतात याबद्दलही फारच कमी लोकांना माहिती आहे। जाणून घेऊया भोगी सणाबद्दल। मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सणाला भोगी म्हणतात। या दिवशी तीळ लावलेल्या भाकरी, भोगीची भाजी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी यांसारखे पौष्टिक पदार्थ तयार करण्यात येतात। माणसांमध्ये आपुलकी निर्माण व्हावी यासाठी हा सण साजरा केला जातो, म्हणून भोगी साजरे करतात। भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते। इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे। ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते। या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते। पूर्वी मालक वर्ग आपल्या या दिवशी कर्मचाऱ्यांना काही वस्तू भेट म्हणूनही देत असतात। भोगीच्या दिवशी एका विशिष्ट प्रकारे भाजी तयार करण्यात येते। भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते। मराठवाड्यात या भाजीला खेंगड म्हणतात। थंडीतील विशेषतः नववर्षातील हा पहिला सण असल्याने भोगीची भाजी शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।